हॅलो फ्रेंड्स, मी आहे मयुरी आणि स्वागत आहे तुमचं मयुरी आरजे किचन मध्ये। तर आज मी तुमच्यासाठी जी स्पेशल रेसिपी घेऊन आली आहे ती आहे डाएट स्पेशल रेसिपी हंग कर्ड सँडविच ची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे। दहीवाला सँडविच। तर पाऊस खूपच होता म्हणून आपण भरपूर चमचमीत असे पदार्थ खाऊन झाले आहेत। तर आता थोडं डाएट कडे पण लक्ष द्यायला पाहिजे, म्हणून मी ही डाएट वाली रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली आहे। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे दही। दही आपल्याला आदल्या दिवशी रात्री किंवा 3 ते 4 तास आधी तुम्ही असं कपड्यामध्ये बांधून ठेवू शकता, म्हणजे पूर्ण त्यातलं पाणी जे आहे ते निघून जाईल आणि मग जे दही आपल्याला मिळेल ते असणार हंग कर्ड। तर असं मी हे बांधून ठेवलं होतं आणि त्यावरती काहीतरी तुम्ही वजन ठेवू शकता, म्हणजे व्यवस्थित त्यातलं पाणी जे आहे ते निघून जाईल। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे दही आपलं झालेलं आहे रेडी। ते एका भांड्यामध्ये आपण काढून घ्यायचं आहे आणि पुढच्या प्रोसेससाठी आपली तयारी करायची आहे। तर यामध्ये आपल्याला व्हेजिटेबल्स यूज करायचे आहेत। तुम्हाला जे व्हेजिटेबल्स आवडत असतील ते तुम्ही यूज करू शकता। तर मी कांदा, कॅप्सिकम आणि कॅरट हे 3च यूज केले आहेत। तुम्ही अजूनही तुम्हाला कोणते यूज करायचे असतील तर तुम्ही व्हेजिटेबल्स यूज करू शकता। अशा पद्धतीने चॉपरच्या सहाय्याने हे व्हेजिटेबल्स आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत। कांदा आधी बारीक करून घेतला, त्यानंतर आता आपल्याला गाजर बारीक करून घ्यायचे आहेत मध्ये। तर फ्रेंड्स, ही संडे स्पेशल रेसिपी माझ्यासाठी राहुलनी बनवलेली रेसिपी आहे, कारण संडेला मला काहीतरी वेगळं असं खायचं होतं आणि डाएट स्पेशल सुद्धा मला काहीतरी खायचं होतं। सो ही रेसिपी राहुलनी माझ्यासाठी बनवली आहे। तर आपले गाजर बारीक करून झाले आहेत, त्यानंतर आपण आता कॅप्सिकम, ही शिमला मिरची जी आहे ती सुद्धा बारीक करून घेऊयात। तर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, आपले जे व्हेजिटेबल्स आहेत ते व्यवस्थित बारीक करून झाले आहेत। आता यामध्ये आपल्याला चीज ऍड करून घ्यायचं आहे। चीज व्यवस्थित आपल्याला किसून घ्यायचं आहे। तर चीज क्यूब्स घेतले होते, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार चीज कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता। 5 ते 6 चीज क्यूब्स या रेसिपीसाठी आम्ही यूज केले होते। तर फ्रेंड्स, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर सुद्धा टॅप करा, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपींचे सुद्धा नोटिफिकेशन्स लगेचच मिळतील। तर फ्रेंड्स, चीज किसून झाल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे आणि थोडी ओरेगेनो पावडर यूज केली आहे,
ती सुद्धा थोडी टाकून घ्यायची आहे आणि नंतर हे पूर्ण सगळं मिश्रण व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. नीट मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता तुम्हाला जो ब्रेड आवडत असेल तो तुम्ही यूज करू शकता. असे 4 स्लाइस ठेवून घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्यावरती हे जे मिश्रण आहे हे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे. आधी व्यवस्थित बटर लावून घ्यायचं आहे सगळ्या ब्रेड्सच्या स्लाइसला. त्यानंतर जे आपलं मिक्स केलेलं जे मिश्रण आहे ते सुद्धा व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, अशा पद्धतीने व्यवस्थित हे स्लाइसला लावून घ्यायचं आहे, व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे मिश्रण. आणि त्यानंतर वरतून आपल्याला ब्रेडला बटर लावून व्यवस्थित ते त्यावरती ठेवून घ्यायचे आहेत ब्रेड्स. आपले सँडविच जे आहेत ते रेडी करून घ्यायचे आहेत. एका बाजूला गॅसवरती तवा तापवत ठेवायचा आहे फ्रेंड्स, किंवा तुम्हाला पॅन ठेवायचा असेल तर पॅन तुम्ही तापवत ठेवू शकता हे टोस्ट करण्यासाठी. अशा पद्धतीने व्यवस्थित वरतून ब्रेड ठेवून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा बटर लावून घ्यायचं आहे आणि तव्यावरती आपल्याला हे टोस्ट करण्यासाठी ठेवायचे आहेत. तर फ्रेंड्स, खूपच छान होते ही रेसिपी. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि खाऊन सुद्धा बघा कशी झाली होती ते मला कमेंट्स करून नक्की कळवा. डाएट स्पेशल रेसिपी आहे, तुमचं डाएट सुद्धा होईल आणि तुम्हाला एक टेस्टी रेसिपी खायला मिळेल फ्रेंड्स. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. एका बाजूनी व्यवस्थित टोस्ट झाल्यानंतर आपल्याला हे पलटी करून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूनी सुद्धा व्यवस्थित टोस्ट करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर विदाउट टोस्ट खायचे असतील फ्रेंड्स तर तुम्ही ते तसेही खाऊ शकता. तसेही तुम्ही ट्राय करू शकता विदाउट टोस्ट. आणि जर तुम्हाला टोस्ट करूनच आवडत असतील तर तुम्ही टोस्ट करूनच ट्राय करा. तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, एका बाजूनी आपले हे जे सँडविच आहेत ते छानपैकी टोस्ट झाले आहेत आणि आता दुसऱ्या बाजूनी सुद्धा व्यवस्थित ते टोस्ट झाले आहेत. इतका छान आणि सुंदर असा कलर सुद्धा आला आहे सँडविचला. तर आपले सँडविच झाले आहेत आता रेडी सर्व करण्यासाठी.
तर आता तुम्ही हे कट करून सर्व करू शकता आणि एन्जॉय करू शकता ही रेसिपी। खूपच छान, टेस्टी, क्रीमी आणि चीजी अशी टेस्ट येते या सँडविचला। नक्की तुम्ही ट्राय करा फ्रेंड्स ही रेसिपी आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा कशी झाली होती ते। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा फ्रेंड्स व्हिडिओला। चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका। थँक यू फॉर वॉचिंग गाईज। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। टेक केअर, बाय बाय।